हाय गाइज, वेलकम बॅक टू शिकरे फॅमिली। तर आज आपण बनवणार आहोत भरवी शिमला मिरची। त्यासाठी मी ते 5 शिमला मिरची घेतलेत आणि देठाच्या साईडून कट करून घेतलंय। हे पहा, त्याचे देठ काढून घ्यायचे म्हणजे आतून पूर्ण पोकळ राहतं अशा प्रकारे। आता आपण वाटण करून घेणार आहोत। वाटण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलंय तुम्हाला दाखवते। इथे मी पांढरे जिरे घेतलेत, कांदा घेतलाय, 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतल्यात, खोबरं घेतलं आणि शेंगदाणे घेतलेत। हे शेंगदाणे आपण सेपरेट बारीक करून घेणार आहोत आणि बाकीचं वाटण एकत्र करून घेणार आहोत। मी इथं वाटण करून घेतलंय। तेल गरम करून घ्यायचे आणि तेल गरम करून घेतल्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकायचे। जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेला मसाला टाकणार आहोत। थोडीशी हळद टाकून मसाला चांगला भाजून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहोत। तर लाल तिखट टाकून चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे। मसाल्याला तेल सुटलं पाहिजे ह्या हिशोबाने आपल्याला मसाला परतून घ्यायचे। आता याच्यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ, मसाला चांगला भाजून घेण्यासाठी आपण याच्यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी टाकणार आहोत। जास्त पाणी टाकायचं नाहीये, थोडं नॉर्मल पाणी टाकून शिजवून घ्यायचे मसाला। तेल सुटेपर्यंत मसाला छान असा परतून घेतला की आपण त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचे कूट टाकणार आहोत। कूट टाकून सगळं एकत्र करून घ्यायचं। आता गॅस बंद करून मसाला थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं। शिमला मिरची घ्यायची आणि त्याच्यामध्ये चमच्याने मसाला व्यवस्थित भरून घ्यायचे। अशा प्रकारे मसाला भरून घ्यायचे। अशा प्रकारे मसाला भरून घेतला की आता वाफेवरती ह्या शिमला मिरची शिजवून घ्यायची। साईडून थोडंसं तेल टाकायचे आणि झाकण ठेवून शिजवून घेऊया। आधीमध्ये चेक करत राहायचंय आपल्या शिमला मिरची करपू नये। तेलामध्ये छान अशी चारी बाजूने ती फ्राय करून घ्यायची। तयार आहे आपली भरलेली शिमला मिरची। अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।